नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज पाहणार आहोत आपल्या ग्राम महसूल अधिकारी तलाठी एक्झामबद्दल आणि तलाठी पदाबद्दल. तलाठी पदाबद्दल सर्व माहिती आपण घेऊ. कशा पद्धतीने त्याची निवड केली जाते, कशा पद्धतीने प्रमोशन होते, किती पगार असतोय, ओके, आणि कशा पद्धतीने एक्झाम घेतली जाते, कोणते पेपर्स असणार आहे, किती मार्कासाठी पेपर्स असणार आहेत, ओके, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेऊया. ओके, आता ग्राम महसूल अधिकारी आपला माहिती आहे, आपल्या ग्रामीण ठिकाणी काय करत असतो, काम करत असतोय. 2 ते 3 गाव त्याच्या स्वाधीन केलेली असतात आणि तिथल्या ते सर्व महसुलाचं काम तो बघत असतोय. ती काम आपण पुढे घेऊया. ओके, आता सध्या ज्या वॅकन्सी आहेत ते 1500 पेक्षा जास्त आहेत. सॅलरी बघू सर्व आपण तिथे आहेत ते. प्रमोशन कसं होते सर्व पदाबद्दल माहिती घेऊ एकाच व्हिडिओमध्ये. ओके, सो बघूया पहिली महत्त्वाची कामं काय आहेत आपल्या तलाठी या पदाची किंवा ग्राम महसूल अधिकारी या पदाची कामं काय आहेत. तर पहिलं आहे जमाबंदी आणि नोंदवही. गावातील सर्व जमिनीची नोंद करणे, 7/12 उतारा असेल, हे कोण काढत असेल तर आपल्या तलाठीच काढून देतो, आपल्याला ग्राम महसूल अधिकारीच काढून देतोय. फेरफार नोंद करणे, जमिनीची खरेदी विक्री, वारसा म्हणजे म्हणतो ना वारसा हक्क पुढे पाठवणे, पुढच्या पिढीकडे देणे, दान विभागणी, येथील सर्व व्यवहारांची पडताळणी व फेरफार नोंद करून ठेवतोय. दाखले देणे, 7/12 उतारा असेल, आठवं असेल, मालमत्ता पत्रक असेल, जमिनीचा नकाशा असतोय, पीक नमुना असेल, म्हणजे बऱ्यापैकी काम कोण करत असतो, आपला तलाठी करत असतोय. मोजणी आणि सीमांकन, शासन आदेशानुसार जमिनीचे काय करणे, मोजणी करणे, महसूल वसुली करणे, गावागावामध्ये जाऊन जमीन महसूल करणे, पाणीपट्टी आणि शासनाच्या विविध आकाराची वसुली करणे, निवडणूक आणि इतर कामे, ग्रामपंचायत निवडणूक कामे करणे, जनगणनामध्ये भाग घेणे, BLO म्हणून काम करतोय तो, BLO म्हणून लक्षात ठेवायचं. सर्वेक्षण करतोय, शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सुद्धा तलाठींवर दिली जाऊ शकते. शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे म्हणजे महसूल विभागाचे जेवढे काही शासन विभाग काय निर्णय असतील त्यांची अंमलबजावणी करण्यासुद्धा काम तलाठी पदाचं असते. गाव पातळीवर कायदे गाव पातळीवर लागू करणे, तपास अहवाल, जमिनीचे वाद, अतिक्रमण, बेकायदेशीर बदल, पिकांची स्थिती यावर तपास करून अहवाल सादर केला जातो तलाठीमार्फत. नोटीस बसवणे, महसूल संबंधित नोटीस बजावू शकतात, जाहिराती देणे, इशारे व आदेश संबंधित देणे. कारवाईमध्ये जमीन आक्रमण अतिक्रमण नोंदवणे, पंचनामा करणे, वरिष्ठांना अहवाल देऊन हे करणे. अभिलेख जतन करणे, गावातील सर्व महसूल अभिलेख आणि नोंदवह्या सुरक्षित ठेवण्याचं काम सुद्धा महसूल अधिकाऱ्याचं आहे. आणि कायदेशीर अधिकार काय दिलेला आहे तर जमीन महसूल संहिता आपण म्हणतो तिला 1966 आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1969 सर्व मिळालेले अधिकार तलाठी वापरू शकतो. सो बऱ्यापैकी चांगलं पद म्हणू शकतो. जर तुमचं स्वप्न असेल तलाठी होण्याचं ग्राम महसूल अधिकाऱ्याचं, नक्की व्हा, कारण मी पुढे प्रमोशन सांगणार आहे कशा पद्धतीने प्रमोशन होत आहे. सो पगार बघूया. यांचा बेसिक पे असतो S8 लेवलचा पगार असतो आपल्याला 7th कमिशननुसार. हा पगार सध्या बेसिक पे 25,000 असतो, तो 81,000च्या दरम्यान आहे. याच्यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता असे सर्व ॲड होत जातात आणि तुम्हाला ढोबल पगार तुमचा 42,000 ते 46,000 असू शकतो ग्रॉस सॅलरी. आणि हातात येऊन किती राहू शकतो, हातात तुमच्या 36,000 ते 40,000 पगार तुमच्या हातात येऊ शकतो. सो चांगली पदर आहे. 8वा कमिशन लागलं तर हाच पगार तुमचा 60,000 ते 70,000 होऊ शकतो. सो नक्कीच चांगला अभ्यास करा. या पदासाठी अशी संधी परत येत नाही. 2 ते 3 वर्षांनी हे पदं आलेली आहेत, लक्षात ठेवायचं. कशा पद्धतीने यांचं काय होतं प्रमोशन होतं तर ग्राम महसूल अधिकाऱ्याचं जे प्रमोशन आहे, ओके, ते पहिलं आपण ग्राम महसूल अधिकारी, जर तुम्ही 21, 22, 23 वर्षात लागला असेल तर तुम्हाला उपजिल्हाधिकारी पोहोचण्याची शक्यता जास्त असते. ओके, नंतर तुम्ही मंडल अधिकारी होतो, CO म्हणतो, चीफ सर्कल ऑफिसर होता, मंडल निरीक्षक होता. म्हणजे तुम्ही बघा तलाठीच्या ऑफिसमध्ये गेला तर तुम्हाला तलाठी फॉर्म भरून देतो. नंतर तुम्हाला शेवटची सही लागते ती सर्कलची लागते. नंतर तुम्ही नायब तहसीलदार पदापर्यंत पोहोचाल, नंतर तहसीलदार, आणि शेवटला जर तुम्ही उपजिल्हाधिकारीपर्यंत पण पोहोचू शकता. शेवटच्या 1-2 रिटायरमेंटच्या 1 वर्ष किंवा 6 महिन्यासाठी तुम्ही उपजिल्हाधिकारीसुद्धा होऊ शकता. म्हणजे किती मोठं पद आहे बघा हे. ओके, सो कसं तुम्हाला मंडल अधिकारी व्हायला जवळपास 12 ते 18 वर्ष लागू शकतात तुमच्या नियुक्तीनंतर. नायब तहसीलदार व्हायला पुढचे 18 ते 22 वर्ष, म्हणजे 18च्या पुढचे अजून 4 वर्षाने, आणि अजून 2 ते 3 वर्षांनी तुम्ही तहसीलदार होऊ शकता. आणि राहिलेल्या शेवटच्या याच्यामध्ये तुम्ही उपजिल्हाधिकारीसुद्धा होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला लवकर काय घ्यावी लागेल, पोस्ट घ्यावी लागेल वयाच्या 21, 22 आणि 23व्या वर्षी. लक्षात येतं आहे. हे ग्रुप C होऊ शकतं, ग्रुप B मध्ये जाऊ शकतं, ग्रुप A मध्ये पण तुम्ही जाऊ शकता आणि क्लास 1 अधिकारी होऊ शकता. सो सजा म्हणजे गाव वगैरे त्या 4 ते 5 गावांचे मिळून तुमच्याकडे तो अधिकारी तुम्ही बनवता, त्याला म्हणतो आपण तलाठी ते ग्राम महसूल अधिकारी. सो तलाठी ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही चांगला अभ्यास करा.
जर तुम्ही एखाद्या उमेदवार वयाच्या 21व्या 25व्या वर्षी अलर्ट म्हणून रुजू झाला तर गुणवत्तेच्या जोरावर निवृत्तीपर्यंत तो सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. कुठल्या पदापर्यंत पोहोचू शकतो? तर SDM होऊ शकता तुम्ही. ओके. सो भरती प्रक्रिया कशी होते? तर याची भरती प्रक्रिया जी आहे ती सध्या आयोगाने नवीन नियम बनवले. पहिलं कसं व्हायचे, एकच एक्झाम व्हायची, 200 मार्काचे 100 क्वेश्चन असायचे. 25 क्वेश्चन असे असायचे. 25 ग्रामर, इंग्लिश ग्रामर, 25 मराठी ग्रामर, 25 मॅथ्स आणि 25 GK. पण आता तसं राहिलेलं नाही. आता जी एक्झाम आहे ती आपण ग्रुप सी मध्ये घेतलेली आहे, जी आपली मागणी होती. ग्रुप सी मध्ये आल्यामुळे तर ती प्रिलिम्स पण होणार आणि आता मेन्स पण होणार. मेन्सच्या आधारावर तुमची सिलेक्शन होणार आहे. सो कोणत्याही शाखेतील पदवी लागेल, ग्रॅज्युएशन पाहिजे आणि मराठीचं भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. पूर्वपरीक्षा 100 गुणांची आणि मुख्य परीक्षा 400 गुणांची असेल. ती काय सिलेबस आहे तो आपण अभ्यास करून घेऊया. तर सामान्य चाचणी तुमची जी होईल प्रिलिम 25 ऑक्टोबरला होणार आहे. ती जी चाचणी होणार आहे तुम्ही 100 मार्काची असेल, 100 क्वेश्चन असेल. इथे जवळपास तुम्हाला 50+ जर मार्क आले तर तुम्ही सहज क्वालिफाय व्हाल. पदवी दर्जा असणार आहे, याचा वस्तुनिष्ठ पर्याय असणार आहे. एका चुकीच्या प्रश्नाला तुम्हाला पहिलं कसं असायचं, निगेटिव्ह सिस्टीम नव्हती तेव्हा, आता निगेटिव्ह सिस्टीम तलाठी पदाला आहे. ओके. सो किती, जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचे 25 मार्क काय होणार, पॉईंट 25 मार्क काय होणार, रद्द होणार, वजा कमी केले जातील. ओके, लक्षात येते. तर सिलेबस बघा, प्रिलिमचा सिलेबस काय असेल तर इतिहास, तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास जास्त चांगलं करायचं आहे. महाराष्ट्राचे समाजसुधारक शाहू महाराज, बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर शेठ रानडे यांच्यावर फोकस ठेवा. प्रार्थना समाज, वर्तमानपत्र. ओके, वर्तमानपत्रावर एक तरी क्वेश्चन असतोच. अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्राचा इतिहासाचा अभ्यास करा. भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, विशेषतः पृथ्वी, जगातील भूगोल, हवामान, अक्षांश, रेखांश, प्रमुख पिके, उद्योगधंदे नंतर तुम्ही अभ्यास चांगला करून ठेवा. भारतीय अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, बजेटवर एक क्वेश्चन असतोच. बजेटचा म्हणजे आर्टिकल सांगा, बजेटचे प्रकार किती असतात, GST आहे, GSTचे प्रकार, GSTचे स्लॅब, GST काउन्सिल. ओके, अशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेच जातात. चालू घडामोडीमध्ये स्पोर्ट्स असेल, तुमची महत्त्वाची नियुक्ती असेल, महत्त्वाची निधनं असेल, महत्त्वाचे अवॉर्ड्स असतील, अशावर थोडंसं फोकस ठेवा. सिम्प्लिफाईड हे पुस्तक याच्यामध्ये वापरलं तरी चालेल. देसले इकडे यूज करा. गुगलमध्ये मी तुम्हाला माझ्या नोट्स टेलिग्रामला प्रोव्हाइड करेन, तुम्ही तेवढ्या वाचा. पुढे आधुनिक भारताचा इतिहास, याच्यामध्ये तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक यूज करू शकता. राज्यशास्त्र आपलं रंजन कोळंबे, जास्त महत्त्व ठेवाल ते कोळंबेमधले आपले आर्टिकल्स, घटनेमधले आर्टिकल 470 आर्टिकल्स आहेत. त्यातली काही महत्त्वाचे आर्टिकल तुमच्या पाठांतर असलेच पाहिजे. त्याचा मी एक सविस्तर व्हिडिओ बनवून घेईन. महत्त्वाचे आर्टिकल्स तुम्हाला जे पाठांतर करता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आर्टिकल नंबर 12, 12 ते 35, 36 ते 51, 54, 61, 67, 72, 74, 75, 76, 80, 79, 93, 87, 100, 105, 108, 112, 111, 117, 123, 124 ही महत्त्वाचे काय आहेत आर्टिकल्स आहेत. 148 असेल, 165 असेल महाराष्ट्राच्यामध्ये, 168, 170 आपली विधानसभा, विधान परिषद. सो ही आर्टिकल पाठांतर असतील. घटनादुरुस्त्या चांगल्या पाठांतर करून ठेवा. सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पिरियॉडिक टेबल. प्राणीशास्त्रामध्ये तुम्ही ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशनचा चांगला अभ्यास करा. आरोग्यशास्त्रामध्ये तुम्ही डिझीजचा अभ्यास करा. अंकगणित चांगली कमांड असलीच पाहिजे. 20 क्वेश्चन आयोगाचे असणार आहेत. आयोगाचे इथे किती क्वेश्चन्स असतात, 20. 10 अंकगणित, 10 बुद्धिमुपन. आयोगाचे इथे 15 क्वेश्चन असतात. 15 चालू घडामोडी, 15 अर्थव्यवस्था, हे 10 आणि हे 10. टोटल जर तुम्ही याची केलीत तर तुमची टोटल किती होणार आहे, 100 क्वेश्चन होणार आहे. सो 100मधून तुम्हाला हा कट ऑफ, आता 5000च्या जागा झालेच आहेत. तुमचा हा कट ऑफ मी सांगतोय तुम्हाला 30 ते 40च्या दरम्यान राहणार आहे. सो आपण जो स्कोअर कराल तो 50+ करा, बिंदास, आणि मेन्सला लागा. ओके. सो मेन्सचा अभ्यासक्रम काय असणार आहे ते बघा. मेन्सला जे काही विचारलं जाईल तुम्हाला ह्या एक्झामला, ग्रुप सीसाठी किंवा तलाठी पदासाठी, तर पेपर 1 होणार तुमचा मराठी आणि इंग्लिश ग्रामर, आणि पेपर 2 होणार सामान्य अध्ययन, बुद्धिमत्ता चाचणी. ओके, 100 क्वेश्चन असणार आहेत. 200 गुण, 100, 400 गुणाची काय असेल ही तुमची एक्झाम असणार आहे. ओके. सो मराठी पेपर 1मध्ये तुमचं लक्षात ठेवायचं, मराठी आणि इंग्लिश विषयामध्ये तुमचं काय असलं पाहिजे, घटकांचा समावेश आहे. मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचारांचा चांगला अभ्यास करून ठेवा. इंग्रजीमध्ये कॉमन व्हॉकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम, फ्रेजेसेस आणि त्यांचे अर्थ वगैरे तुम्हाला माहिती असले पाहिजेत. सो इथे जवळपास तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल
तर तुम्हाला 150+ मार्क आले पाहिजेत पेपरमध्ये. किती प्लस मार्क आले पाहिजेत? 150+. मराठी आणि इंग्लिश म्हणजे पेपर 1मध्ये. पेपर 2 थोडासा डिफिकल्ट असतो, कारण का बुद्धिमत्तानी याचे 22 क्वेश्चन असतात. किती क्वेश्चन असतात? 22. त्यामुळे इथे थोडासा तुमचा वेळ काय होतो, कन्झ्युम होतो. त्यामुळे बाकीच्या क्वेश्चनला वेळ भेटत नाही. तरी पण थोडं टाईम मॅनेजमेंट करून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. भरपूर सारे मॉक्स द्या. चालू घडामोडी, अंकगणित आणि ह्याच्यावरचे असे टोटल 22 क्वेश्चन असतात. चालू घडामोडीवर 10 क्वेश्चन असतात की 15 क्वेश्चन असतात. माहिती अधिकारावर 2 विचारले जाऊ शकतात. इथे टोटल 3 क्वेश्चन असतात. इकडे 2 विचारले जाऊ शकतात, इकडे 1 विचारला जाऊ शकतो. ते डिपेंड आहे आयोगावर. भारतीय संघराज्य व्यवस्थेमध्ये आपली राज्यघटनेवर काय काय विचारलं जाणार? तुमची घटना, संविधान निर्मिती कशी आहे, प्रस्तावना कशी आहे, घटनेतील महत्त्वाची कलमं, वैशिष्ट्य, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क आणि कर्तव्य. याच्यावर क्वेश्चन असतो. स्वतंत्र न्यायपालिका, हायकोर्ट, युनिफॉर्म सिव्हिल कोड, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. याच्यावर आयोगाचे क्वेश्चन असतातच. अजून विधानसभा, संसद नाही केलं तरी चालेल, पण विधानसभा, विधान परिषद करून घ्या. त्यांचे अधिकार वगैरे, त्यांची कर्तव्य, विविध समित्या. आधुनिक भारताचा, विशिष्ट महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय असते? तर सामाजिक आणि आर्थिक जागृती, समाजसुधारक महत्त्वाच्या व्यक्तींचं कार्य आहे. समाजसुधारकांचं कार्य आहे म्हणजे महत्त्वाचे समाजसुधारक तुम्हाला माहिती असलेच पाहिजे. त्यांची आणखी काही वृत्तपत्र आहेत आपल्याकडे. ओके, वर्तमानपत्रे म्हणतो आपण. भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. जास्त फोकस ठेवायचा महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राची लोकसंख्या असेल, क्लायमेट असेल, पर्जन्यमान असेल, ओके, पर्वत पठारं असतील, याच्यावर आयोगाचे क्वेश्चन असतात. पर्यावरण हा नवीन ॲड झालेला आहे, म्हणजे प्रिलिम्सचा नसतो तो. सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र हे तुम्ही पाठांतर करून ठेवा. सुदूर संवेदन असेल, GIS म्हणतात, रिमोट सेन्सिंग असेल, सोपे आहे. त्याच्यावर आयोगाचे 4 क्वेश्चन असतात, पण 4 थोडेसे डिफिकल्ट असतात, चांगलं वाचता आलं पाहिजे. आयोगाच्या याच्यावर इकॉनॉमीवर 10 क्वेश्चन असतात. तर अर्थव्यवस्था आणि नियोजनमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हटलं जातं. अर्थशास्त्र तज्ज्ञात आपल्याकडे ॲडम स्मिथ, रिकार्डो असेल, मार्शल असेल, JM केन्स असेल, यांच्या थिअरीज विचारल्या जातात. ओके, रॅग्नर नसतं, गरिबीचं दृष्टचक्र विचारलं जातं. महत्त्वाचे काही आपल्याकडे समित्या आहेत, त्या समित्यांवर क्वेश्चन असतो. अहवाल असतात, HDI, GDI, ग्लोबल हंगर इंडेक्स. असे अहवाल तुम्हाला चांगले करता आलेच पाहिजे. त्यांचे पॅरामीटर विचारतो किंवा आयोग तुम्हाला त्याच्यावर काय विचारेल, इंडियाचा रँक किती आहे. सो वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स म्हणतो, भांडवली जमा, भांडवली खर्च, भांडवली, हे सर्व क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात. भांडवली तूट, महसुली तूट, प्राथमिक तूट. ओके, नंतर भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे, शेती कशी आहे भारतामध्ये, सहकार कसा आहे, मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, बँकिंग म्हणतो आपण त्याला, सार्वजनिक वित्त, उद्योग आणि सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर क्वेश्चन आता आयोगाने विचारलं होता बघा. कोणाच्या कालखंडामध्ये, कोणत्या प्रधानमंत्र्यांच्या कालखंडामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बनवला गेला होता? तर अटल बिहारी वाजपेयी. तर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, असे महत्त्वाचे काही टॉपिक्स तुम्हाला मेन्सला असतात. तुम्हाला पेपर 1ला कमीत कमी 150 मार्क असले पाहिजेत आणि पेपर 2ला कमीत कमी म्हणतो आहे 130 मार्क असले पाहिजे. असे 280 जर मार्क असेल तर तुम्हाला सहज ग्रुप C मधून काय भेटू शकते, पोस्ट भेटू शकते. तोपर्यंत अभ्यास करा. ओके, काही डाऊट्स असतील वगैरे तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, तुम्हाला कोणत्या लेक्चरची गरज असेल तर. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळला असेल. याची PDF मी तुम्हाला ग्रुपला पाठवतो, टेलिग्राम चॅनलला पाठवतो, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. ओके, आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनल आणि टेलिग्राम चॅनललासुद्धा काय करा, फॉलो करा. ओके, आय होप तुम्हाला सर्व क्लिअर आहे. ओके, आपण इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.